विकास साखळकर महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने तर स्वरा साखळकर हिचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 20वा सोशल फाउंडेशन पुणे आणि हिरकणी महिला विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी पत्रकार भवन पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. विकास साखळकर यांना महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार गेली 17 वर्षे रक्तदान हा छंद मानून दर 3 महिन्यांनी स्वतः रक्तदान करणारे आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत रक्तदानाचे कार्ड उपलब्ध करून देणे, रक्त उपलब्ध नसल्यास रक्तदाता उपलब्ध करून देणे हीच विकास साखळकर यांची नित्यनेमाची कामे झाली आहेत. गेल्या 17 वर्षात त्यांनी स्वतः 49 वेळा रक्तदान केलं आहे. या 49 पैकी तातडीची आवश्यकता असताना त्यांनी 37 वेळा रक्तदान केले आहे आणि या 37 पैकी 29 वेळा गर्भवती महिलांना तातडीची आवश्यकता असताना रक्तदान केलं आहे. कोविड काळात तर त्यांनी 2 रक्तदान शिबिरे घेतली. पहिल्या शिबिरात त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला आपल्या चालक बांधवांमार्फत 40 बाटल्या रक्त उपलब्ध करून दिलं. तर दुसऱ्या वेळी घेतलेल्या शिबिरात त्यांनी आपल्या मित्रपरिवारांमार्फत 23 रक्तबाटल्या उपलब्ध करून दिल्या. स्वतःसोबतच त्यांनी अनेक लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले. यापूर्वी अनेक सामाजिक संस्थांनी विकास साखळकर यांच्या या कामाची दखल घेतली आहे. आजपर्यंत त्यांना आदर्श रक्तदाता 2021, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2022, आदर्श समाजरत्न पुरस्कार 2023, विक्रमी रक्तदाता 2024, समाजभूषण पुरस्कार 2024 असे पुरस्कार मिळाले आहेत. स्वरा साखळकरच्या गळ्यात राजमाता जिजाऊ पुरस्काराची माळ विकास साखळकर यांची कन्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णकन्या म्हणून प्रसिद्ध असलेली स्वरा विकास साखळकर हिचाही यावेळी कार्यक्रमात क्रीडा प्रकारातील भरीव कामगिरीमुळे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या स्वरा साखळकर हिची हिरकणी महिला विकास संस्थेने दखल घेत हा पुरस्कार तिला दिला. तायक्वांदो खेळात तिने आजपर्यंत 24 सुवर्ण पदके, 16 रौप्य पदके तर 12 कांस्य पदके अशा एकूण 52 पदकांचा पाऊस पाडला आहे. नुकत्याच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने 2 सुवर्ण पदके मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. यापूर्वी स्वरा हिला युथ आयडॉल या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पुणे येथे झालेल्या कालच्या कार्यक्रमात विकास साखळकर आणि स्वरा यांना लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता ध्रुव दातार, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई तसेच हिरकणी महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शर्मिलाताई नलवडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विकास साखळकर हे स्वतः एक चालक म्हणून काम करीत असताना त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर स्वरा ही इयत्ता 6वी मध्ये शिकत असून दामले शाळेची विद्यार्थिनी आहे.